समाजातील सर्व घटक एकत्र आल्यावर जे शक्य नाही ते होतं। महात्मा गांधी यांच्या म्हणण्यानुसार सुरुवात आपल्यापासून होणे गरजेचे आहे। त्याचंच उत्तम उदाहरण चौक दूरक्षेत्र पोलीस इमारत होय, असे गौरवोद्गार रायगड पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी काढले। खालापूर पोलीस यांनी लोकसहभागातून चौक इथे नवीन इमारत उभी केली असून तिचा लोकार्पण सोहळा रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं। यावेळी चौक सरपंच ऋतू ठोंबरे, सुधीर ठोंबरे, प्रफुल्ल विचारे, ॲडव्होकेट प्रभाकर सावंत, अनंत ठोंबरे, गुरुनाथ साटेलकर, यासीन भालदार यांच्यासह चौक परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजातले सर्व भाग एकत्रित आले तर आपण काय बेस्ट करू शकाल। उदाहरण आज जे मुलांची स्कूलची युनिफॉर्म आहे ते पण देण्यात आली। त्याच्यात एक खूप छोटी संकल्पना आहे की आदिवासी वस्ती आहे तिथे लोकांना जास्त कळत नाही की 112 नंबर काय आहे। त्या एक छोटीशी मग इनिशिएटिव्ह त्यांनी घेतला की ते 112 नंबर युनिफॉर्म वरती टाकायचे। मग बघितलं तर पालक पण विचार करतील की 112 म्हणजे काय दिलेलं आहे। सो मी तर आता जस्ट जॉईन केलेला आहे, 1 महिना पण नाही झाला मला जॉईन होऊन। तर हे माझं सौभाग्य आहे की मला आधी संधी प्राप्त झाली आपण सर्वांचे मध्ये येऊन हे या इमारतीच्या उद्घाटन करण्याची। रायगड जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज ची राजधानी होती आणि मी आपलं सौभाग्य मानते की माझी सुरुवात शिवनेरीवरून झाली जुन्नरमध्ये। तिथे माझा प्रोबेशन होता आणि आता एसपी म्हणून मला रायगडमध्ये काम करण्याची संधी प्राप्त झालेली आहे। इथले लोक जर आपण अपघात आणि दुसरे पण नैसर्गिक डिझास्टर्स बघितले तर खूप त्याच्यात प्रोएक्टिव्हली काम करतात। आलेच आमची जे सर्व रेस्क्यू टीम्स आहेत त्यांच्यासोबत एक मीटिंग झालेली होती, त्याच्यात हेल्थ फाउंडेशन एक होता। तर बरेच ठिकाणी पोलिसांना याच्यात पुढाकार घेऊन काम करावं लागतंय। पण मला असं माझे करिअर मधला रायगड एक एकमेव जिल्हा मी बघितलेला आहे की पोलिसांपेक्षा पण जे लोकलचे लोक आहेत ते लवकर ठिकाणी पोहोचून काम करण्याचं नेहमी आपल्या मनात एक हे ठेवतात इंटेन्शन। तर सर्वांचे खूप धन्यवाद। आपण एवढी मोठी संख्येने आज आले, आपण सर्वांनी खूप चांगला सहभाग केलेला आहे चौकीसाठी। आता जबाबदारी आमची आहे की हे चौकी रेग्युलरली मॅन्ड असली पाहिजे। ज्या उद्देशाने बांधण्यात आलेली आहे की पोलिसांशी संबंधित जे काही सर्व्हिसेस आहेत त्याच्या नागरिकांपर्यंत लवकर त्याची समस्याचं निराकरण झाला पाहिजे, तसं आपण करण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर आज या ठिकाणी खालापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत चौक दूर क्षेत्र चौकीचा आपला उद्घाटन लोकार्पण सोहळा आज इथे केलेला होता। याबद्दल मी इकडचे SDPO श्री विक्रम कदम, त्याच्यासोबत श्री सचिन पवार आणि त्यांची टीमचं खूप कौतुक करते की त्यांनी सर्व लोकसहभाग घेऊन याची बांधकाम शक्य केलेलं आहे। चौक आपले खूप महत्त्वपूर्ण गाव असून इथे जवळपास इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी पण भरपूर आहे आणि असेच प्रकारची बरेच बाकीची पण इमारतीची पोलीस खात्याला गरज आहे। उदाहरण मसलेला आपण एक नवीन पोलीस स्टेशन करतोय, मुरुडला नवीन पोलीस स्टेशन करतोय आणि मुरुड आणि अलिबागला पोलीस वसाहतीचा पण प्रपोजल गेलेला आहे। त्याच्याही काम हे मॉन्सून संपल्यानंतर सुरू होणार आहे। तर अलिबागमध्ये वसाहतीचा प्रश्न खूप मोठा आहे कारण तिथे टुरिझम असल्यामुळे रेंटची दर खूप जास्त आहे आणि त्याचा फटका आपल्या लोकांना बसत आहे। पण जे तिकडची जागा आहे ती कोस्टल रेग्युलेशन झोनमध्ये बसल्यामुळे आपल्याला थोडासा वेळ गेलेला आहे। आता यावेळी ते जे DG हाऊसिंगकडे PSCची मीटिंग असतात ते आपली झालेली आहे आणि जसं मी म्हटले मॉन्सून नंतर त्याचा बांधकाम सुरू झालं पाहिजे। कायदा सुव्यवस्था आता पुढे आपला मोहरम येणार आहे आणि आषाढी वारी पण आहे। तर सर्वांना ही विनंती आहे की आपले जे सण आहे ते अशा पद्धतीने साजरा करावा की कोणाला दुसऱ्या व्यक्तींना अडचण होणार नाही। पोलीस आणि प्रशासन सर्व तयारी करणार आहे। समजा मिरवणूक निघत असतील तर त्याप्रमाणे पोलिसांची सहकार्य करा। अवैध धंदे अवैध आहे हेच त्यांच्या डेफिनेशन मध्ये। अवैध म्हणजे इलिगल चालले नाही पाहिजे। तर आपली हेच भूमिका आहे की इलिगल ऍक्टिव्हिटीज कुठलीही नको, जे कायद्याची चार चौकटीत बसत असतील त्याप्रमाणे आपल्याला काम करायचं। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।